बिनविरोधची धडपड, माघार नाट्यावर एका दिवसात 150 कोटी खर्च. विरोधी पक्षाचे घोडे बाजारात आपला भाव ठरवून आले होते. सूचक ट्विट करत राऊतांचा जोरदार टोला. नाशिक विधान परिषद निवडणुकीत नवा ट्विस्ट. महायुतीकडून गोकुळ गीतेंच्या मनधरणीच्या हालचाली. गोकुळ गीतेंच्या पाठिंब्यासाठी मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत करणार प्रयत्न. ठाकरे सेनेतून हकालपट्टी केलेल्या बाळ मानेंचा स्टेटस सध्या चर्चेत. मनाच्या ज्या दरवाजातून संशय प्रवेश करतो त्याच वेळी प्रेम आणि विश्वास दोन्ही बाहेर पडतात, असा संदेश. भंडारा गोंदिया विधान परिषदेचे अपक्ष उमेदवार प्रफुल्ल अग्रवालांना ईडीची धमकी. काँग्रेस नेते नाना पटोलेंचा खळबळजनक आरोप. विधान परिषदेच्या मतदानापूर्वीच महायुतीचा विजयी षटकार. 6 जागा बिनविरोध, 11 जागांवर होणार निवडणूक. राष्ट्रवादी 2, शिवसेना 2 आणि भाजपची 2 जागांवर बाजी. नदी स्वच्छता मोहिमेवेळी गिरीश महाजनांना सापडलं पिस्तूल आढळल्यानंतर पोलिसांचं पाचारण. संघटनात्मक विस्तार करण्यासाठी शिवसेना गोव्यात. गोव्यातील जनतेच्या सेवेसाठी शिवसेना कटिबद्ध. पणजीत पार पडलेल्या बैठकीतून शिवसेनेनं दिला संदेश. मुख्यमंत्री घेणार पावसाळ्यापूर्वी कामांचा आढावा. महापौर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांची बैठक. वर्षा निवासस्थानी बैठकीचं आयोजन. नीट पेपर फुटीनंतर राज्य सरकार अलर्ट मोडवर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः घेणार आढावा. नीट परीक्षा पूर्वतयारीची आज महत्त्वाची बैठक. आरबीआयचे रेपो रेट जैसे थेच. व्याजदरात कोणतीही वाढ नाही. कर्जदारांना मोठा दिलासा. जळगावच्या रावेर तालुक्यातील बोरखेडा हत्याकांड प्रकरणी नराधम महेंद्र बारेलाला दुहेरी फाशीची शिक्षा. मुलीसह तिच्या 4 अल्पवयीन भावंडांची केली होती निर्घृण हत्या. ॲडव्होकेट उज्ज्वल निक्कम यांनी लढवला खटला. शासकीय कांदा खरेदीच्या अटी शिथिल. मात्र शेतकऱ्यांची 2500 रुपये दराची मागणी कायम. 1580 रुपयांचा सरकारी दर अपुरा असल्याचा दावा. मध्य रेल्वेवर शनिवारी विशेष मेगा ब्लॉक. आसनगाव ते कसारा स्थानकांदरम्यान लोकल सेवा बंद. अनेक मेल एक्सप्रेस देखील रद्द होणार. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटेंचं अल्पशा आजारानं निधन. दीनानाथ रुग्णालयात वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. आज मूळ गावी भोरमध्ये होणार अंत्यसंस्कार. इंडिया आघाडीत फूट. काँग्रेसला धक्का. 8 जूनच्या बैठकीत सहभागी न होण्याचा डीएमकेचा निर्णय. देशात भयंकर आर्थिक सुनामी येणार. राहुल गांधींचा मोठा दावा. तर भाजपनं प्रत्युत्तर देत काँग्रेसला सुनावलं. नोएडाच्या सेक्टर 75 मधील अपार्टमेंटमध्ये भीषण आग. अग्निशमन दल आणि पोलिसांची पथकं घटनास्थळी दाखल. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. माझ्या जागेवरून पोटनिवडणूक लढवा. हुमायून कबीर यांचा ममता बॅनर्जींना मोठा प्रस्ताव. ममता बॅनर्जी पुन्हा एकदा विधानसभेत जाण्याच्या चर्चांना जोर. हरियाणामध्ये उड्डाणपुलाच्या बांधकामादरम्यान क्रेन कोसळली. अनेक कामगार अडकल्याची भीती. ऊर्जा सहकार्याचा निर्धार. भारत व्हेनेझुएला दरम्यान महत्त्वपूर्ण चर्चा. आर्थिक संबंधांचा घेणार आढावा. इराणी फ्रेंच लेखिका मार्जेन सत्रापी यांचं निधन. फ्रान्सच्या अध्यक्षांकडून शोक व्यक्त. आजपासून टीम इंडियाचं मिशन कसोटी. न्यू चंदीगडच्या मुल्लानपूरमध्ये अफगाणिस्तानशी 2 हात. कोहली मुकणार. रोहितबाबत संभ्रम. अफगाणिस्तान विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी टीम इंडिया समोर मोठा पेच. आगामी आयर्लंड इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय टी20 संघात मोठे फेरबदल. सूर्यकुमार यादवला डच्चू तर श्रेयस अय्यरची कर्णधारपदी वर्णी.